नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत ICICI लोंबार्डचा इन्शुरन्स क्लेम आपण कशा प्रकारे करू शकतो. फॉर्म कसा डाउनलोड करायचा, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर आपण तो फॉर्म अपलोड कशा प्रकारे करू शकतो, ह्या सगळ्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्या बेसिक डिटेल्स आहेत त्या सगळ्या यामध्ये कव्हर केल्या जातील. तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला बघूया की फॉर्म आपण कुठून डाउनलोड करू शकतो. आपण गुगल क्रोम वरती आलेलो आहोत आणि त्यानंतर इथे टाईप केलेलं ICICI लोंबार्ड PDF फॉर्म. तर ICICI PDF जो आहे, इथे जर क्लिक केल्यानंतर त्यांचा जो ऑफिशियल फॉर्म आहे तो डाउनलोड होतो. त्यानंतर आपण तो फॉर्म बघणार आहोत की ते कशा प्रकारे भरू शकतो. हा त्यांचा फॉर्म आहे. यामध्ये 3 पार्ट आहेत, पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी. पार्ट ए मध्ये काय आहे, आपले जे बेसिक डिटेल्स आहेत, हॉस्पिटलचे डिटेल्स वगैरे ते यामध्ये येतं. पार्ट बी मध्ये डॉक्टरांतर्फे हा फॉर्म भरला जातो आणि पार्ट सी मध्ये एक आहे कॅन्सल चेक, की त्याचं एक PDF आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्यानंतर KYC एक फॉर्म आहे. हे सगळे डिटेल्स यामध्ये आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूयात की डॉक्युमेंट्स लिस्ट पासून. आपल्याला हा पूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. तर आपण इथे सगळ्या याच्यामध्ये टिक मार्क करणार आहोत, कारण की हे जे बोल्ड मध्ये दिलेलं आहे या सगळ्याला आपल्याला टिक मार्क करणं गरजेचं आहे. क्लेम फॉर्म म्हणजे हा पूर्ण फॉर्म आपण त्या याच्यामध्ये क्लेमसाठी आपण जोडणार आहोत. डिस्चार्ज समरी डॉक्टरांतर्फे दिली जाते, त्यानंतर हे पण आपण इथे टिक मार्क करणार आहोत. ICICI लोंबार्ड हेल्थ कार्ड. हेल्थ कार्ड हे आपण ऑनलाईन आपल्या जे ऍप आहे ICICI लोंबार्डचं, त्याच्यावरून आपण ते डाउनलोड करू शकतो. ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया, पुढच्या स्टेपमध्ये की ते कशा प्रकारे डाउनलोड करता येईल. फायनल हॉस्पिटल बिल आहे ते आपल्याला इथे टिक मार्क करायचे आहे. पेमेंट रिसिप्ट आहे याच्यावरती टिक मार्क करायचे आहे. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जो आहे तो डॉक्टरांतर्फे दिला जातो, तो पण इथे आपल्याला टिक मार्क करायचे आहे. फार्मसी बिल्स, जेवढे पण आपले बिल असेल, टेस्टिंग केलेलं असेल, आपण जेवढ्या टेस्ट केलेल्या असतील, सगळे जेवढे बिल आहे ते आपल्याला ते जोडायचे आहे, त्याच्यामुळे इथे टिक मार्क करायचे आहे. इम्प्लिमेंट स्टिकर आणि इनव्हॉइस हे इम्पॉर्टंट नाही एवढं, याच्यामध्ये काही टिक मार्क केली नाही केली तरी एवढा काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे इथे टिक मार्क नाही केले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर आहे कॅन्सल चेक. कॅन्सल चेक देणं गरजेचं आहे, त्यामुळे इथे टिक मार्क करणं गरजेचं आहे. CKYC म्हणजेच काय, कस्टमर KYC. ही KYC फॉर्म जो आहे तो फक्त रिटेल आणि इंडिव्हिज्युअल लोकांसाठीच कंपल्सरी आहे. जे बँकेचे एम्प्लॉय आहेत, काही कंपन्यांना इन्शुरन्स लागू होतो, तर त्या कंपन्यांचे एम्प्लॉईना पण हा फॉर्म भरणं कंपल्सरी नाही, त्यामुळे इथे टिक मार्क केली न केली तरी गरज नाही. एम्प्लॉईसाठी फक्त. आणि जे इंडिव्हिज्युअल आहेत, समजा एखादा सर्वसाधारण व्यक्ती असेल, त्यांनी जर इन्शुरन्स काढला असेल तर त्याला इथे टिक मार्क करणं गरजेचं आहे. पॅन कार्डला पण आपल्याला टिक मार्क करणं गरजेचं आहे, किंवा ज्यावेळेस 1,00,000पेक्षा जास्त आपण क्लेम करणार आहोत त्यावेळेस इथे टिक मार्क करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया पार्ट ए मध्ये काय दिलेलं आहे. आपले जे बेसिक डिटेल्स आहे की पेशंटचं नाव दिलेलं आहे, ते पूर्ण पेशंटचं नाव फिलअप करायचं आहे. कार्ड नंबर तो पूर्ण इथे डिटेल भरायचा आहे. कार्ड नंबर हे आपल्या जे ICICI लोंबार्डचं ऍप आहे त्याच्यावरती आपल्याला ते भेटून जातं तिथे, त्यामुळे तिथे तो नंबर इथे मेन्शन करायचा आहे. जेंडर असेल ते आपल्याला फिलअप करायचं आहे. डेट ऑफ बर्थ जो असेल तो टाकायचा आहे. कंप्लीट एज जे आहे ते इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ऑक्युपेशन, जो आपला व्यवसाय असेल ते आपण सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड असाल तर ते टाकायचं, स्टुडंट असेल तर हे आपण सिलेक्ट करू शकतो, सर्व्हिस असेल ते सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे करंट ऍड्रेस आहे, तुमचा जो करंट ऍड्रेस असेल तो इथे मेन्शन करायचा, सिटी आहे. त्यानंतर स्टेट आपल्याला मेन्शन करायचा आहे आणि पिन कोड आहे तो मेन्शन करायचा. मोबाईल नंबर, तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आहे, जो मोबाईल तुम्ही ज्यावेळेस ICICI पॉलिसी घेता त्यावेळेस जो रजिस्टर्ड नंबर आहे तोच इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर मेल ID पण तुमचा रजिस्टर्ड मेल ID इथे मेन्शन करायचा आहे. आता इथे 2 पार्ट आहे, हे 2 पार्ट खूप महत्वाचे आहेत. इथे काय दिलेलं आहे, ग्रुप कॉर्पोरेट पॉलिसी आणि इंडिव्हिज्युअल रिटेल पॉलिसी.
ग्रुप कॉर्पोरेट पॉलिसी म्हणजे जे बँकेचे एम्प्लॉय आहेत, काही कंपन्या अशा आहेत की त्यांच्या एम्प्लॉईंना ते इन्शुरन्स लागू करतात. तर ते काही कंपन्यांचा आयसीआयसीआय लोंबार्ड सोबत टायप असतो. तर त्या कंपन्यांचे एम्प्लॉई सुद्धा इथे त्यांचा एम्प्लॉय आयडी टाकून ते कंपनीचं नाव इथे मेन्शन करू शकतात. जी बी कंपनी असेल, समजा आपण इथं बघूया की समजा आयसीआयसीआय बँकेचा एम्प्लॉय असेल, तर इथे आपण त्यांचा एम्प्लॉय आयडी टाकणार, त्यानंतर कंपनी नेम आयसीआयसीआय बँक असे टाकणार. आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादा व्यक्ती आहे, तो इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक त्यानं जर पॉलिसी घेतलेली असेल, तर त्याचे डिटेल्स इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. नेम ऑफ द प्रपोजर एम्प्लॉई म्हणजेच कुठला पॉलिसी होल्डरचं नाव इथे मेन्शन करायचं आहे. आणि रिलेशनशिप विथ द प्रपोजर म्हणजेच काय, पॉलिसी होल्डर सोबतचं आपल्याला रिलेशन इथं दाखवायचं असेल, तर समजा एक पॉलिसी असेल त्याच्यामध्ये आपले फॅमिली मेंबर्स आपण त्यामध्ये ऍड करत असतो, की समजा एखादं मॅरिड पर्सन आहे, त्याचे फॅमिली मेंबर मध्ये समजा लेडीज असेल तर हजबंड असेल, मुलं असतील. आणि जर म्हणजे पुरुष असेल तर त्याच्या फॅमिलीमध्ये वाईफ आणि मुलं असतील, तर ते इथे मेन्शन करू शकतात. जो जो कोणी पेशंट आहे त्याचं रिलेशन इथं मेन्शन करायचं आहे. करंट पॉलिसी नेम, करंट पॉलिसी नंबर आहे. करंट पॉलिसी नंबर तुमचा नंबर इथे मेन्शन करायचा आहे. कार्ड नंबर, UHID नंबर हा पण इथे मेन्शन करायचा आहे. हे सगळे जे नंबर आहेत ते तुम्हाला पॉलिसी नंबर तुमच्याकडे पॉलिसी ज्यावेळेस घेता त्यावेळेस तुम्हाला दिलेलं असतं. इव्हन तुम्ही आयसीआयसीआयचं जे ऍप आहे त्याच्यावरती तुम्हाला ते भेटून जाईल. त्यानंतर आहे हॉस्पिटलचं नाव. हॉस्पिटलचं नाव इथे मेन्शन करायचं आहे, जे पण हॉस्पिटल असेल. त्यानंतर डेट ऑफ ऍडमिशन, डेट ऑफ ऍडमिशन इथे मेन्शन करायचं आहे. टाइम इथे मेन्शन करायचा आहे. डेट ऑफ डिस्चार्ज इथे मेन्शन करायचा आणि टाइम इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर बाकीच्या ह्या डिटेल्स भरल्या नाही भरल्या तरी काही एवढं गरज नाही त्याची. हे पण डिटेल्स एवढ्या भरायची गरज नाहीये. डायरेक्ट आपण इथे बघूया प्री हॉस्पिटलायझेशन आणि हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स. प्री हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स म्हणजे कुठला एक्सपेन्स आहे? जर तुम्ही हॉस्पिटलाइज झाला आहात, तर म्हणजे ते पर्टिक्युलर एखादा आजार असेल, त्याच आजाराशी रिलेटेड तुम्ही 1 महिनाभर तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला गेलेला असाल, तर त्याचे बिल आपण इथे जोडू शकतो. 1 महिना अगोदरच म्हणजे किती, 30 दिवस अगोदर. त्याचं पूर्ण बिलचं जे अमाउंट आहे, टोटल अमाउंट इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. समजा ₹10,000 असेल, ₹10,000 असेल, जे काय अमाउंट असेल ते तुम्ही इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स म्हणजे तुम्ही हॉस्पिटलाइज होतात त्यावेळेस आपण इथं अमाउंट मेन्शन करणं गरजेचं आहे. तुमचं काय असेल ते बिल तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आणि त्यानंतर इथं पोस्ट हॉस्पिटलायझेशन हे कन्सेप्ट आहे. पण जर तुम्ही हॉस्पिटलाइज झाल्यानंतर 60 दिवसाचा पण क्लेम त्यामध्ये ऍड करता येतो. पण तोपर्यंत आपण पॉलिसी फॉर्म भरलेला असतो, त्यामुळे पोस्ट हॉस्पिटलायझेशन एवढं आपण ते फॉर्म भरत नाही. तर आपण काय भरू शकतो, प्री हॉस्पिटलायझेशन आणि हॉस्पिटलायझेशन. इथे टोटल अमाउंट जे काय असेल तुमचं तेवढं मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर हा फॉर्म हे डिटेल्स एवढी गरज नाही भरायची. त्यानंतर हा पण डिटेल्स भरायची गरज नाहीये. आता त्यानंतर इथे जे आहे, इथे काय रूम रेंट आहे, डॉक्टर कन्सल्टेशन, व्हिजिट चार्ज, हे सगळे डिटेल एक एक डिटेल्स भरत बसायचं नाही. तरी इथे टाकायचे ऍज पर अटॅचमेंट. ऍज पर अटॅचमेंट बस एवढं मेन्शन करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर जेवढी टोटल असेल आपली अमाऊंट प्री हॉस्पिटलायझेशनचा आणि ही जी टोटल अमाऊंट इथं आपण मेन्शन करतो, ही टोटल अमाऊंट जी असेल ती इथे आपल्याला मेन्शन करायची आहे. जसं उदाहरणार्थ आपण 30,000 धरूया, तर इथे पूर्ण ₹30,000 आपण मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपण हे पूर्ण जे डॉक्युमेंट लिस्ट आहे ती मॅन्डेटरी आहे, ते पूर्ण याला क्लिक करायचं आहे, टिक मार्क करून घ्यायचे आहे सगळ्याला. कारण की इथं क्लेम फॉर्म आहे, कॅन्सल चेक आपण देत असतो, डिस्चार्ज समरी आहे, हॉस्पिटल बिल्स आहेत, हॉस्पिटल पेमेंट रिसिप्ट, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आहे, मेडिकल फार्मसी बिल्स आहेत आणि एज प्रूफ तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल ते आपण तिथे जोडत असतो. आणि त्यानंतर हे कस्टमर केवायसी जो आहे तो इंडिव्हिज्युअल व्यक्तींसाठीच आहे. त्यामुळं जर इंडिव्हिज्युअल व्यक्ती जर हा फॉर्म क्लेम करणार असेल तर त्यांनी इथे क्लिक करायचे आहे.
डेट डेट ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरताय त्या तारखेची डेट इथं मेन्शन करायची, प्लेस करायचा आणि इन्शुर सिग्नेचर म्हणजे जो पॉलिसी होल्डर आहे त्याची इथं सही करायची आहे. पार्ट बी जो आहे, पार्ट बी मध्ये हे पूर्णतः डॉक्टर भरतो. हॉस्पिटल तर्फे भरला जातो फॉर्म, यामध्ये आपण कुठलीही डिटेल्स भरायची नाही. त्यामुळे हा पार्ट बी जो आहे तो पूर्णतः आपण सोडून द्यायचा, त्यामध्ये काहीच भरायचं नाही, कारण की डॉक्टर सगळं फिलअप करून देत असतो. आता पार्ट सी मध्ये जो आहे एनईएफटी फॉर्म वगैरे आहे, त्यामध्ये सगळे एनईएफटी ची डिटेल्स दिलेली असते, ते आपल्याला मेन्शन करायचे आहे. पेशंट नेम आहे, त्यानंतर पॅन कार्ड, कार्ड नंबर, क्लेम नंबर नसेल तर तो सोडून द्या. त्यानंतर मोबाईल नंबर, रजिस्टर ईमेल आयडी आहे. हे 2 टिक मार्क करणं गरजेचं आहे, कारण की तर कॅन्सल चेक आणि आधार आपला जो प्रूफ आहे तो एक आधार कार्ड किंवा कुठलं जे आयडेंटिटी प्रूफ असेल ते आपण ते या फॉर्मला जोडत असतो. इथे पॉलिसी होल्डरचं डिटेल्स दिलेले आहेत. पॉलिसी होल्डरचं नाव आहे, त्यानंतर पॉलिसी होल्डरचे बँक अकाउंट नंबर, त्यानंतर बँक डिटेल्स, ब्रांच नेम, ऍड्रेस ऑफ द बँक, बँकेचा ऍड्रेस आहे, IFSC कोड्स इथे भरायचा आहे. या सगळ्या डिटेल्स आपल्याला यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. हे केवायसी जो फॉर्म आहे तो फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तींना भरायचा आहे, जे एम्प्लॉई आहेत, एम्प्लॉई असतील त्यांनी भरायचा नाही. हा सगळा फॉर्म फिलअप झाल्यानंतर याचं एक पीडीएफ बनवून ठेवायचं. आता पीडीएफ सगळे डिटेल्स भरल्यानंतर आपण बघूयात की पीडीएफ आपण ते कशा प्रकारे ऑनलाईन आपण तो सबमिट करू शकतो. एक हे आहे IL टेक केअर इन्शुरन्स ऍप, जे आपण प्ले स्टोर वरती डाउनलोड करायचं आहे. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथे आपल्याला ओपन करायचं. ओपन झाल्यानंतर आपले जे इन्शुरन्स असेल, रजिस्टर मोबाईल नंबर हे करून तिथं पॉलिसी आपली ती ऍड करायची. पॉलिसी ऍड केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होतं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारचं पेज ओपन होईल. अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर तिथे एक ऑप्शन येतो रेज क्लेम. रेज क्लेमला आपण तिथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. तर तिथे आपल्याला प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन आणि हॉस्पिटलायझेशन रिएम्बर्समेंट हे 2 ऑप्शन येतात. तर आपण जर तुम्ही प्री हॉस्पिटलायझेशनचा पण तुम्ही खर्च कव्हर करून घेणार असाल तर आपण इथे प्री हॉस्पिटलायझेशन हा ऑप्शन निवडायचा आहे. प्री हॉस्पिटलायझेशन आणि हॉस्पिटलायझेशन दोन्ही पण यामध्ये कव्हर होतं, त्यामुळे हा पर्याय निवडायचा. हॉस्पिटलायझेशन म्हणजे फक्त तुम्ही हॉस्पिटलाइज होतात, तुम्ही एक 4 दिवस होता की 5 दिवस हॉस्पिटलाइज होता, तेवढंच यामध्ये कव्हर होतं. त्यामुळं प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनलाच आपण टिक मार्क करायची, इथे सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत, इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होतो. इथे इथे स्टॉप 1, 2, 3 आणि हे 4 असे प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काही डिटेल्स आहेत, मोबाईल नंबर वगैरे भरून ते पुढे प्रोसेस करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटला ही प्रोसेस येते. हा अशा प्रकारचा एक पेज ओपन होतं. त्यानंतर आपल्याला क्लेम फॉर्म त्याची एक पीडीएफ वेगळी करायची आहे. कॅन्सल चेकचा एक पीडीएफ वेगळी करायची आहे. फायनल हॉस्पिटलाइज बिल जे आहे त्याची एक पीडीएफ वेगळी करायची आहे. फार्मसी बिल जेवढे बी असेल त्याचे पण एक पीडीएफ वेगळी करायची आहे. पेमेंट रिसिप्ट आपण ज्यावेळी चार्ज होतो त्यावेळेस ते पेमेंट आपण करतो, त्याची एक रिसिप्टचं पीडीएफ बनवायचं आहे. आणि अदर म्हणजे आपले आधार कार्ड, पॅन कार्ड असेल ते, आणि त्यानंतर पॉलिसी जी डिटेल्स आहे ते कार्ड, ई कार्ड जे आहे ते पण आपण यामध्ये पीडीएफ स्वरूपात बनवून ठेवायचं आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे एक एक याच्यावरती एक एक जे क्लेम फॉर्म असेल असं एक एक सबमिट करायचं आणि प्रत्येकाचा पीडीएफ जो आहे प्रत्येकाचा एक एक पीडीएफ आपण अपलोड करायचं. प्रत्येकाचं पीडीएफ अपलोड केल्यानंतर इथे सबमिट वरती क्लिक करायचं. इथे 2 टिक मार्क आहे, त्याच्यावरती टिक मार्क केल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक असा रेफरन्स नंबर जनरेट होतो. रेफरन्स नंबर जनरेट झाल्यानंतर इथे दिलेला आहे युअर क्लेम विल बी प्रोसेस विदिन 8 डेज. म्हणजे 8 दिवसामध्ये हा क्लेम पास केला जातो. त्यामुळं जर तुमची कुठली क्वेरीज नाही आली तर तो 8 दिवसामध्ये पास होतो. इथं ओके करायचं. ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला जे आपला जो रजिस्टर नंबर आहे तर त्याच्यावरती ते वेळोवेळी आपल्याला मेसेज वरती इन्फॉर्म करत असतात. हे बघा, क्लेम अंडर मेडिकल असेसमेंट, त्यानंतर इथं त्यांनी प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर अप्रूव्ह म्हणून पण मेसेज केलेला आहे. हे अशा प्रकारे आपण पूर्णतः क्लेम करू शकतो. त्यामुळं प्रत्येकानं हेल्थ इन्शुरन्स काढून घेणं गरजेचं आहे.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.